वेलकम बॅक आवर यूट्यूब चॅनल मृणाली अँड मयूर। तर आज मी आहे भाईंदर फिश मार्केटमध्ये, जे एक्झॅक्ट भाईंदर वेस्टला स्टेशनच्या बाजूला आहे। तर आज आहे संडे आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही भाईंदर फिश मार्केटला नक्की व्हिजिट करा। आणि इकडे तुम्हाला खूप व्हरायटीज ऑफ फिश मिळतील आणि ते पण लार्ज क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला खूप चांगल्या रेट्समध्ये मिळतील। कसं आहे हे? 600 रुपये। क्या रेट है इसका? ये 800 रुपये मोठी टेंगाडी आहे। और वो ये 2 डझन आहे 700 रुपये मोठी टेंगाडी आहे। आणि हे छोटे कसे? 200 ला 200 ला 500 ला नाही, म्हणजे 800 पासून स्टार्टिंग आहे। इकडे हा घेते ना कसा वाटतं? जास्त ना फक्त 300 किती? 300 फक्त 300 कसं काय म्हणजे कशा? 300 पांढरे पूर्ण 300 सगळा सगळा। त्याला कितीला पाहिजे बोलले ते पिशवी पण आहे माझ्याकडे। सर्व 500 रुपये 500 रुपये सर्व मग 400 300 केले द्यायचं। अच्छा 400 300 ला देणार ते सगळं देणार पूर्ण सगळं देणार 400 ला। अच्छा आणि ही मोठी सुकट कशी आहे ही वाली? 800 अच्छा आणि ते डोमे आहेत ना, सुकलेले डोमे आणि ते छोटे मच्छी ते कसं? ते पण ते 200 साठी 100 ला देईल। अच्छा हे पण 400 साठी 200 ला देईल। तर तुम्ही स्टार्टिंगला बघू शकतात, पहिला क्रॅप्सवाले होते, नंतरला सुकी मच्छीवाले होते आणि आता मेन मार्केट स्टार्ट होतं तिथे मच्छी आहे। तर इकडे शिंपले आहेत। कैसा आहे? 200 का 600 200 का 600 200चे 6 पीस आहेत आणि इकडे कालवं पण आहेत। कसं दिला मावशी? ते 100 ला 3 दिले आणि ते 100चा वाटा 100चा वाटा आहे आणि 100चे 3 आहेत। कसा जवळा? 100चा वाटा पूर्ण सगळा आहे, सगळा की वाटा? पूर्ण हा पूर्ण 100चा। कशी मानलेली? 100 एक वाटा। हे कसे खेकडे? आणि सुरमई आहे? कुप्पा आहे का? कसा? 200 रुपये पूर्ण। कमी करून पण देतात? कमी करून आमचा किलोचा भाव नाही। हा कमी करून देतात, कस्टमर बोलेल तसं। चांगलं आहे। कशी आहे मावशी मुशी? 500 ला देईल। 500 ला एक? नाही हो 6 500 ला 6 आणि कमी करून देणार? कसं करणार कमी? 400 ला देईल। 400 ला 6 देणार। आणि ह्या 800 किती पीस आहेत? 6 पीस आहेत। तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे वाम आहे आणि ही मोठी सुरमई आहे। मावशी कसं आहे ही सुरमई? 2000ची सुरमई आहे ही। आणि इकडे आहेत पापड। कसं आहे मावशी? आहे 200 एक। काय करते? कसा वाटा मावशी बोंबीलचा? 300 आणि कोलबी 600 ला कशी आहे कोलबी मावशी? 300 रुपये एक। हे एक 300 आणि कमी करणार? कसं? 2 500 ना द्या बस। हाँ बाबू कैसा है ये? 200 ये कैसा है? 650
और पापलेट ही कोलबी कशी मावशी? 1200 रुपये दिला सर्व. सर्व 1000ला. हे कसं? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. कितना आता है पीस किलो में? 8. कसे 500ला 3? हा? आणि हे पापलेट कसं आहे वाटा? आणि ते कसं? दोन मग ते केक वाटा मागताय. आणि ते कसं? 1500. लॉबस्टर आहे ना ते? हां. कसे आहे हलवे? 1200 रुपये. 3 1200. आणि ते काय आहे? ते शिकाळे बोलतात. मोबिल घे ताई. कसे? 300 ना वाटा. ते बोंबील 500 आला 500. किती सारे बोंबील आहेत. तू खराब असली घेऊन कापून घे भाऊ. कशी आहे कोलबी? बोलली तुम्हाला एक पाहिजे का? हजारला एक देऊ का? पापलेट बघा 1200 आणि 1500 रेट आहे. हलवा कोणचे पाहिजे? 700ला 3 आणि हे 500ला 2 आणि पापलेट 500ला 1 वाटा. आणि 1 किलोवरती पापलेट आहेत. कैसा है भैया? 550 रुपये किलो. 500 रुपये किलो. कितना पीस आता है किलो में? 4 पीस आता है. हलवा 500 रुपये का. तर पापलेट, सुरमई, हलवा तर फिश आहे तिकडे. कसा हलवा? 800ला 3 पीस देतो. आणि हे मोठेवाले कसा? 800 रुपये जोडी. जोडी 800. हे जागा करून टाक, नाही तर मी घेणारच आहे कुठे. किलो में कितना आता है? किलो में 2 आहे. देते का? कम भाव नाही होत. 550 द्या ते. 550 दे. बारीक लिए. ये बारीक लिए ये झींगा कैसा है? 550 का केजी. कितना आता है किलो में? 15 पीस के. कितना? 15 पीस के. 15 पीस रहेगा. बड़ा बड़ा छोटा वाले में रखा है. और ये आधा किलो में मिलता है. 1160 का होता है. 1100 रहेगा इसका. वो आपको अच्छा पड़ेगा. अभी क्या चेक कर रहे हो? भर दिया बर्फ चाहिए. आता तिथे रावस पण आहे. तेवढी मोठी रावस आहे बघा. किलोवरती देतात तुम्हाला ते लोक. ये क्या है? किलो में है? कैसा किलो? 3 वाटे 1500ला. नको नको. कितीला पाहिजे मला? कितीला दे? कसं मावशी पाकट? दोन्ही पाहिजे. एक एकाचे 100. 100चं एक. हो मस्त आहे ताजं. ही मांदेली 250ला सगळी. हो सगळे 250ला. एक वाटा ना? एक वाटा एक. आणि सगळी हो ही पूर्ण 250ला. सगळी सगळेच काय देणार. तर इकडे माकल्या पण आहेत आणि मोदक आहे तिथे.
तुझ्यासाठी दुसरं कुणाला नाही. दो कितने का आएगा? दो कितने का आएगा? 2 तो 100 में आएगा, 3 दे दो 100 में। कैसा 100 का 3 दोगे? हम अच्छा वाला दे देंगे. एकदम फ्रेश वाला है, अभी निकाले तो वही दे रहा हूँ। इथे चिखल आहे पुरा आहे काढलेले तुला कायच नाही ना. हा मग घे ती चिडेल परत. अरे बाय दियो भैया आम्हाला. तर बघा आम्ही ही सुरमई घेतली आहे 500 रुपयाला आणि मम्मीला सांगितलं तिने 700 की 800 रुपयाला आणि तिने दिली आम्हाला 500 रुपयाला. हे बघा बर्फातलंच हे मोठी वची स्टोर करतात. थंड आहे खूप. ते आपण ही काढूया बाहेर. नंतर आम्ही ह्या शिंपल्या घेतल्या. 100च्या 200च्या 6 सांगितलेल्या. तो वेगवेगळे रेट सांगत होता पण त्याने नंतर 100च्या मी 3 मागितल्या तर 100च्या 3 दिल्या. जास्त का क्वांटिटी नाहीये पण ठीक आहे 100ला 3. आणि ही आहेत लेप. तर मम्मीने लेप घेतले. कितीची घेतली मम्मी ही लेप? 200ची लेप घेतलीत. काय माहिती कोण खाणार आहे. हे बघा ही लेप खूप क्वांटिटी यायची पण मी दाखवते किती क्वांटिटी आहे याची. ओतूनच दाखवते. 200ची आहे ती. ही बघा ही सगळी 200ची. आणि जर तुम्ही नॉर्मल मार्केट लाव ना चालू कर ना. आणि जर तुम्ही नॉर्मल मार्केटमध्ये जे आपलं लोकल मार्केट असतं नॉर्मल मार्केट तिथे तुम्ही गेला तर तुम्हाला हे जे 5 पीस आहेत हे 50-100 रुपयाला मिळतील. म्हणजे तुम्हाला इथे थोडं रिझनेबल प्राइस मिळते. जर तुम्ही नॉर्मल फिश मार्केट लोकल मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला हा एक शिंपल्याचा एक जो हे वाटा आहे तो तुम्हाला 100 रुपयाला भेटेल आणि इकडे आपल्याला 100चे 3 भेटलेत. आणि सुरमई तर इथे खूप हार्ड प्राइस आहे. इथे तुम्हाला 1000 वगैरेची प्राइस भेटेल पण तुम्हाला इथे थोडं रिझनेबल भेटेल मार्केटमध्ये. आणि हे फिश खूप रेअर असतात मार्केटमध्ये असतात पण लोकल मार्केटमध्ये आमच्या भाईंदरला मिळतात आणि मोस्टली असतात सगळीकडे. तर हे पण 50 रुपयाचे 4 वगैरे असे पीस मिळतील. त्या प्रकारे आम्ही आज सकाळीच 7 वाजता आम्ही पोहोचलो तिकडे आणि 8 वाजेपर्यंत 8-8:15 पर्यंत आमचं फुल मार्केट फिरून झालं. फटाफट फिरलं. रश होती संडे असल्यामुळे. तर पापलेट हलवा कोलंबी खूप मोठी व्हरायटी पण होती आणि खूप साईज होती. बोंबील मांदेली असे खूप सारे फिशेस होते. क्रॅब्स होते जसे की माकल्या म्हणतात ऑक्टोपस बेबी ऑक्टोपस ते होते. शिंपल्या होत्या. परत कालवं होती आणि मोदकं होती. असे खूप सारे रेअर जे असतात रावस पण होत्या. त्या फिश जर तुम्हाला खायची आवड असेल तुम्ही क्रॅब लवर असाल तर क्रॅबचे तुम्हाला खूप सारे तिकडे क्वांटिटी भेटेल आणि पण प्राइस आहे 500. जर तुम्हाला छोटे पाहिजे असतील तर 200. मोठे पाहिजे असेल तर 500-1000 रुपये. जर तुम्ही खाणारे असाल किंवा तुम्ही दोघं जाऊ शकतात जे तुम्ही दोघं भागीमध्ये घेऊ शकतात 500 असे तुम्हाला 7-8 पीस 10 पीस असे मिळतील क्रॅब्स. तर तुम्ही नक्की विजिट करा भाईंदर फिश मार्केटला. संडेला तुम्ही ती घेऊन स्टोर करू शकता एका वीकसाठी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलला.